आंदोलनासाठी आता जळगावमध्ये देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जळगावमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीने जे आहे बेमुदत आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर चौकामध्ये या ठिकाणी विद्यार्थी जे आहे घोषणाबाजी करत या ठिकाणी आंदोलनाला बसलेले पाहायला मिळत आहे। वेगवेगळे फलक या ठिकाणी विद्यार्थ्यांनी हातामध्ये घेतलेले आहे आणि वेगवेगळे फलक या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जाते आहे। जळगावकरी आंदोलनामध्ये पाहायला मिळत आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। आपण या ठिकाणच्या बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार जळगावच्या दिल्लीच्या आंदोलनाचे प्रतिसाद जळगावमध्ये देखील उमटल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना सोबत घेत आता बेमुदत आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। नक्कीच ज्या अमानुष पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला गेला, जी ट्रीटमेंट विद्यार्थ्यांना दिली गेली, शिक्षणाच्या मुद्द्यावर विद्यार्थी आंदोलन करत होते, त्यांना गरज होती सरकारने त्यांच्याशी संवाद करायची, पण संवाद मिळाला नाही, लाठ्या मिळाल्या आहे आणि या लाठ्यांचा निषेध करण्यासाठी जळगावचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी एकजूट झालेले आहेत आणि आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत। सर्वप्रथम आम्ही निषेध करतो ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्याचा। 2 नंबर, धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि 3 नंबर, जे विद्यार्थी दगावलेले आहेत नीटच्या पेपर फुटीमुळे त्यांच्या परिवाराला प्रत्येकी 1 कोटी रुपये सरकारनं मदत म्हणून जाहीर केलं पाहिजे। आपण देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। एक विद्यार्थी म्हणून तुम्ही कसं पाहताय दिल्लीमध्ये जे काही घडते त्याकडे? अत्यंत निषेधार्ह पद्धतीनं काल विद्यार्थ्यांवर कारवाई झालेली आहे आणि त्याचा जितका करावा तितका निषेध कमी आहे। खरं बघायला गेलं तर आज तरुणांच्या जे सर्व प्रश्न आहेत, पेपरफुटी झालं, शिक्षणाचं जे बाजारीकरण झालेलं आहे, तरुणांमध्ये जी बेरोजगारी वाढलेली आहे, त्याच्या विरोधातला हा रोष तरुणांनी बाहेर काढला आणि अत्यंत संविधानाच्या चौकटीमध्ये अहिंसक मार्गाने शांततापूर्ण हे सर्व काही चालू होतं, परंतु त्याच्यावर झालेला हा जो लाठीचार्ज आहे तो निषेधार्हच आहे आणि त्यांना समर्थन देण्यासाठी म्हणून मी ते विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी आलेलो आहे। तर काय सांगणार दिल्लीमध्ये जो काही सर्व प्रकार सुरू आहे, नीट परीक्षेविरुद्ध सुरू झालेलं हे आंदोलन आता पूर्ण देशभरामध्ये जन आंदोलन झालेलं आहे। एक विद्यार्थी म्हणून तुम्ही या आंदोलनाकडे कसं पाहताय? काय तुमची प्रमुख मागणी असणार आहे? आमची प्रमुख मागणी फक्त एवढी की त्यांनी अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे। स्टुडंट्सवर जे त्यांची मागणी आहे त्यांच्यासाठी उभं राहायला पाहिजे। स्टुडंट्सच आहेत ते फक्त एज्युकेशनसाठीच अकाउंटेबिलिटी मागताय, काहीतरी त्यांच्यासाठी ऍक्शन घ्यायला पाहिजे। एवढे सुसाइड्स होत आहेत, पेपर लीक होत आहेत। सेकंड टाइम सुद्धा जेव्हा नीटची एक्झाम झाली तेव्हा रिझल्ट्स मध्ये सुद्धा भरपूर घोटाळासारखा की OMR शीटवर वेगळे मार्क्स, त्याच्यावर वेगळे मार्क्स त्यांच्या रिझल्ट्सवर। याच्यामुळे स्टुडंट्सला जे ऍक्च्युअल मध्ये अभ्यास करतात ना त्यांना खूप त्रास होतोय, कारण ती एक डेडिकेशन असं जे ते देतात स्टडीसाठी, तर त्या डेडिकेशनच्या बदल्यात त्यांना फक्त एक अकाउंटेबिलिटी पाहिजे की तुम्ही आम्हाला उत्तर तरी द्या, आम्हाला येऊन भेटा, आमची जी मागणी आहे तुम्ही ते फक्त पूर्ण करा। तर ऍटलीस्ट ते तेवढं करायला पाहिजे। ते लाठीचार्ज झालं ते खूप जास्त इनह्युमन होतं, ब्रुटल होतं। कोणी म्हणजे ते फक्त हातात कॉन्स्टिट्यूशन, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा गांधीचा फोटो घेऊन आले होते, त्यांच्यावर लाठीचार्ज करणं, इतकं इनह्युमन वागणं हे चुकीचं होतं, हे नाही करायला पाहिजे होतं त्यांनी। जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी अशाच पद्धतीचे जन आंदोलन सुरू राहणार। विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्त आंदोलन आहे, हे जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत सुरू राहील, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। तर अशा पद्धतीने एकंदरीतच जोपर्यंत या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या प्रमुख 3 मागण्या आहेत की केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि नीट परीक्षेसंदर्भात त्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना जे आहे शासनाने मदत करावी आणि इतरही प्रमुख ज्या मागण्या आहेत या मागण्यांसंदर्भात आता जळगावचे विद्यार्थी देखील या ठिकाणी एकवटलेले आहे आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही आणि इतर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जळगावमध्ये देखील या ठिकाणी हे धरणे आंदोलन या ठिकाणी सुरूच राहील असा इशारा या ठिकाणी आता विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आला आहे। त्यामुळे आता दिल्लीच्या आंदोलनाचे जळगावमध्ये देखील या निमित्ताने पडसाद उमटल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।